नाशिक मुंबई महामार्गावर द्वारका परिसरात लोखंडी सळईनं भरलेल्या ट्रकला पिकअपची मागून धडक. 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू, जखमींपैकी 2घांची प्रकृती गंभीर. नवी मुंबईत पाम बीचवर भरधाव कारच्या धडकेत 2 तरुणींचा मृत्यू. अपघातानंतर कार चालक पसार, एपीएमसी पोलिसात गुन्हा दाखल. घोटाळेबाज टोरेस कंपनीवरील कारवाई दरम्यान 1,90,00,000,000चा मुद्देमाल जप्त. तुर्भेच्या टोरेस कंपनीच्या कार्यालयाच्या तळमजल्यातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त. वसई आणि भिवंडीत नायलॉन मांजामुळे 2 तरुण जखमी. नायलॉन मांजाला बंदी असतानाही सर्रास विक्री होत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित. ठाण्यात एकनाथ शिंदेंनी घेतला सुपर कारमधून ड्रिफ्टिंगचा थरारक अनुभव. उद्योगपती गौतम सिंघानी यांनी केलं ड्रायव्हिंग. मुंबईत थंडीची लाट येणार, हवामान विभागाचा अंदाज. किमान तापमान 2 ते 3 अंशांनी घटण्याची शक्यता. रणजीच्या क्रिकेट संघातून काढल्यावर कपिल देवची हत्या करायला त्याच्या घरी गेलो होतो, पण कपिलच्या आईकडे बघून गप्प बसलो. क्रिकेटपटू योगराज सिंग यांचा खळबळजनक दावा. वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशनचा खास सोहळा. आजपासून खास कार्यक्रमांचं आयोजन. पहिल्याच दिवशी गावस्करांच्या हस्ते मुंबईच्या कर्णधारांचा गौरव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.